खड्डे बोलतोय, हे आपणच फक्त एक्सचेंज. माणसं एवढी झोपलेत की यांना खड्ड्यातून नेली तरी पण जाग येत नाही. तरी 2-4 वेळा खड्ड्यातून आपटली तरी पण जाग येत नाही. नमस्कार भावना, तुमचं आपल्या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मनिया ब्लॉग्स. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग असेल आणि हा माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव असेल. तर आमचा प्रवास असा आहे की आम्ही निघालो आहे महाडवरून थेट अक्कलकोटला आणि जाता जाता आम्ही पंढरपूर सुद्धा करू. तर या प्रवासामध्ये आम्ही निघणार आहे महाडवरून आणि आमच्यासोबत असणार आहे ही दिस ब्युटी, साक्षात माझी लक्ष्मी. आम्ही मिळून टोटल 5 जण जाणार आहे. मंडळी पण जी आहेत ती काही साधी नाहीत, आहेत अवकर्मी, आणि अवकर्मी असल्यावरतीच जरा मजा आहे प्रवासात. तर त्यांची ओळख दाखवतो तुम्हाला. तर हे आहेत आमचे भाऊ कम माझे जोडीदार ड्रायव्हर, कारण की आमच्या दोघांनाच फक्त ड्रायव्हिंग येते, बाकी सगळे असेच आहेत. यांचं काय झालं, डिकी उघडीवर थांबा जरा स्वामी थांबा, बाकी फक्त झोपायच्या कामाचे बस. तर हे ड्रायव्हर ओमकार जंगम माझा भाऊ, प्रोफेशनल ड्रायव्हर. आणि हे आहेत अभिषेक जंगम, हे आहेत सुशील स्वामी. अख्ख्या महाड तालुक्यामध्ये फेमस असे पूजाविधी लग्न कार्य सगळं पार पाडणारे. हां, जर तुम्ही महाडमध्ये राहत असाल तर तुम्ही माझ्याकडून यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. अजून एक मित्र आहे ज्याला आपण पिकअप करणार आहे हायवेवरून. उतर, मी मागं बसणार नाही. ड्रायव्हर, तुला गाडी चालवता येते? तुला गाडी चालवता नाही, दोघं जणांना गाडी चालवते, ते पुढे बसणार दोघं, तू मागे जायचं. उतर, फालतू घे घर, उतर लवकर. तरी भांडणं चाललेत आमच्या सीट बस पुढे बसण्यावरती. तुम्हीच सांगा कुणी बसायला पाहिजे. हा झोपतो, हाच सगळ्यात जास्त झोपतो आणि ह्याला पुढे बसायचं आहे. माझं म्हणणं आहे ऍक्च्युली ड्रायव्हर लोकांनाच पुढे बसावं. ठीक आहे, मग तू मागे बस. हा उतर बट चल उतर. शेवटी आपल्या हातातच होतं, आपलीच जागा होती, त्यामुळे मी इथं आलेलो आहे आणि याची जागा गेलेली आहे. येणार पुढे, लवकरच पुढे येणार मी. तर सुरुवातीला प्रवास सुरू व्हायच्या अगोदर आपण स्वामींचा गजर घेऊ. गणपती बाप्पा मोरया, जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर अशा प्रकारे आपला प्रवास सुरू करूया. रात्रीचे वाजलेत 11:30. आता इथून आम्ही महाडमधून निघालोय. तर आमचा म्हणजे आम्ही मॅपवरती चेक केलं तर आम्हाला असं रूट दाखवलं की भोरघाटातून आपला फलटण मार्गे वगैरे करत मग पंढरपूर आणि मग अक्कलकोट, तो शॉर्टकट रूट दाखवत होता. पण आमच्या माहितीनुसार भोरघाट थोडं कच्चं आहे. एक 4 वर्ष झाली आम्ही रेग्युलर जातोय. मला तरी झाली 4 वर्ष, हे 4थं वर्ष. हे बाकीची जी मंडळी आहेत ते मला वाटतं एक 6-7 वर्ष झाले नाही अभि. तर 6 वर्ष झाली हे रेग्युलर अक्कलकोटला जातात. आणि मॅपवरच्या रस्त्यावरती सुद्धा गेलेत, साताऱ्यावरून सुद्धा गेलेत, कारण की इथून महाबळेश्वर घाट क्रॉस केल्यानंतर सातारा जवळ पडतं. तर हे आमचे ओमकार गुरव, हा ते फॅन फॉलोअर्स नाही आहेत. मागच्या वर्षी आमच्या सोबत होते, या वर्षी काय कारण असतो ते नाही यायला जमत नाहीये. पण हा दुःखद कारण आहे. पण भेटू आपण पुढच्या वर्षी, नक्की येतील, अपेक्षा ठेवू. 2-3 महिन्यात. तर आमचा रूट असा असणार आहे की महाबळेश्वर आंबेनळी घाटातून महाबळेश्वरला, मग महाबळेश्वरवरून सातारा, मग साताऱ्यावरून रहिमतपूरवरून विटाला, आणि विटावरून मग सोलापूर हायवेला लागणार, आणि सोलापूर हायवेवरून थेट अक्कलकोट. तर हे आहेत आमचे 5व्या नंबरचे मेंबर, आमचे कराटे चॅम्पियन, ब्लॅक बेल्ट चॅम्पियन प्रसाद जंगम, जे की सध्या
हा आणि आताच नवीन मोबाईल घेतला तर तुम्हाला नंतर दाखवेलच. कोट घ्यायचं तर आत्ताच आम्हाला फक्त 5 मिनिटं झालेत निघून आणि आम्ही थांबलोय इथे. ऐक ना सीएनजी गाडीचा हाच त्रास आहे. ठीक आहे आता काय. सीएनजी चांगली गाडी आहे, म्हणजे कमी पैशामध्ये खूप सारं आपण ट्रॅव्हलिंग करू शकतो. हा हे या ड्रायव्हर लोकांचे अनुभव आहेत. ठीक आहे, भरू सीएनजी आणि पुढे भेटू. हे उंगलेवाले मित्र आहेत, ह्यांच्यामुळेच प्रवासाला शोभा येते. पण आता शोभा येत नाही. आता तो त्याला उतरवलं, तो मागं बसला आणि हा येऊन आता पुढं बसलाय टोमिया. मला गेला पुढे मला बसायचं आहे. उतर, खाली उतर. मी काय बोलतोय, हे आपणच फक्त एक्सचेंज सीट करू, मागचे सीट आहेत तसेच ठेवू. हा तसंच कर. आज ती मला ऐकूच होत त्यांना. 6,000 नाही रे, 65,993 किलोमीटर आहे. तर आता आम्ही महाडवरून लोअरमाळला आलोय आणि इथं लोअरमाळला काहीतरी सामान ठेवायचं आहे म्हणून उतरलोय. तर हा दुष्परिणाम आहे जवळजवळ घरा असलेल्याचा. हे बघा, इथे जाहिरात चालू आहे. महाडमध्ये ॲक्च्युली आपलं कुलगोटी सोडाचं माझ्या भावाचं शॉप आहे. तर हां, याचं शॉप आहे, ते नंतर तुम्हाला दाखवतो. आणि इथे लोअरमाळला माझी सख्खी मावशी राहते आणि पोलादपूरला माझे मामा राहतात. कसली बॉटल? कसल्या बॉटल? ड्रिंकिंग वॉटर. ते पाणी. आणि हे आहे माझ्या मावशीचं घर. त्यात ओमकार. टॉवेल घेतले का? टॉवेल घेऊ मी की नको? कसला टॉवेल? अंग पुसायला. अंग पुसायला म्हणजे? अरे अंघोळ वगैरे आपण अक्कलकोटला केलं, अंग पुस. तुझा घेतलास ना तू? मी नाही घेतला. मग तुमच्या आहेत ना, बस झाले. आमचे टॉवेल तू वापरणार? तर आता इथे लोअरमाळला थांबल्यानंतर आम्हाला परत पोलादपूरला पण थांबायचं आहे. ते इथेच आमचा वेळ जाणार आहे. इथे निघता मला वाटतं 1 वाजणार आहे. आणि हे आमचे पोलादपूर तालुक्याचे सुप्रसिद्ध असे अच्छा भावी नगरसेवक का अर्चन पाटोळे. आणि त्यांचा हा इथे स्वप्नातला बंगला रंगतो. अर्चन शेठ, तुम्हाला काही आमच्या पिकनिकबद्दल बोलायचं असेल तर बोलू शकता 2 शब्द. नाही, दरवर्षीप्रमाणे तुम्ही तुमचा हा जो उपक्रम आहे अक्कलकोटला जाण्याचा आणि स्वामी समर्थांचा मनसोक्त असं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा, तर हे ह्या वर्षी तुम्ही तसंच पार पाडण्याची भूमिकेत तिथे आला आहात आणि तो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने असाच उत्तम रीतीने पार पडो आणि उत्तर तुमच्या अजून अशाच देवदर्शनाच्या ट्रिप भविष्यात अजून चांगल्या ठिकाणी जावं आणि तुम्हाला सदैव स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तसेच नक्कीच. आणि तुम्ही पुढच्या वर्षी आमच्या पिकनिकमध्ये जुडावं ही आमची मनापासून इच्छा आहे. 100% मी प्रयत्न 100% करणार आणि 100% मी येण्याचा तुम्ही निर्धारित मनाला धरणारच आहे, कारण मला अक्कलकोटला येण्याची खूप मनापासून इच्छा आहे आणि तुमच्या माध्यमातून ती पूर्ण होईल मला खात्री आहे. आता आम्ही पोचलोय साताऱ्यात आणि ही सध्याची परिस्थिती. आणि ही परिस्थिती आत्ताची नाही आहे, ही परिस्थिती महाबळेश्वरमधून लागल्यापासूनचीच आहे. 1 तास नाही झाला तर सगळे डाराडोर झाले. तरी करायचं काय तुम्ही सांगा आता. हा, रात्र ही वैऱ्याची आहे, तर सध्या तरी आम्हाला खूप झोप आली म्हणून आम्ही झोपलो. आम्ही खूप दमलो होतो ना म्हणून. आणि मी काय करतोय? तुम्ही खूप ड्रायव्हिंग करताय, खूप छान, कारण की दिवसभर तुमची चहा झोप प्यायची झाली आहे भरपूर. हा. चहा कुठे भेटते? दिवसभर मी झोपूनच आहे ना. तसं काय, याचा अवतार बघा, त्याचा अवतार बघा. प्रसाद शेठ, कसं वाटतंय आतापर्यंत प्रवास करून? ओमकार शेठ, तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही तर झोपलोच नाही, म्हणजे 7 तास न झोपता आम्ही डायरेक्ट इथपर्यंत आलो. आता चहा पितो. कुठे जातोयस तू माहिती आहे ना? स्वामींकडे जातोयस. खरा बोल जरा, खरा बोल. आता झोपलोय, आता उठलोय. 11 वाजता बसलायस ना, आता 5:30ला आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली चहा पियाला. एवढं भारी वाटतंय ना, खूप भारी. मग 1 मिनिट मी विचारलंच नव्हतं. आता एकाला विचारलं सगळ्यांना झालं ना. हे बंटी, यांना थंडी का वाजत होती? माणूस नाही कोमळ आहे, सवय नाही. काय पाहिजे तुला आता? काय पाहिजे? गरम गरम वडापाव. काय पाहिजे? 5:15 वाजले आणि या कोकणाचा वरण खायचा वडापाव.
आता कुठं वडापाव भेटेल हे आता ओम्या सांगू शकतात. कुठे वडापाव? आता आम्ही पोचलोय नागजला. इथून साधारण 371 किलोमीटर आहे. इथून 2.5 तासाचा प्रवास बाकी आहे. तर माझी जागा घेत आहेत ओंकार शेठ. इथून पुढे ते ड्राईव्ह करतील आणि स्वामींच्या चरणाशी आपल्याला ते पोचवतील. आणि त्याच्या बाजूला बोलायचं नाही आपण काय. ज्याची आम्ही प्रतीक्षा करत होतो तो आता आम्हाला भेटला आहे. आता CNG भेटला म्हणजे खरंच स्वर्ग भेटला. आमचे स्पॉन्सर बघू शकता. पूर्ण या ट्रिपचा खर्च आणि सुशील स्वामी करत आहेत आणि त्यांचे सहकारी हे बघू शकता. जे आत्ताच ऑलिम्पिक मारून आहेत, ऑलिम्पिक प्रसाद जंगम, हा सगळा जेवणाचा खर्च प्रसाद जंगम करतील आणि जो काय पाण्याचा खर्च लागेल तो आम्ही करू. आणि हे 2 ड्रायव्हर आहेत, त्यामुळं सगळ्यांनी आपलं वाटप घेतलं आहे. तर आभार मानतो की आपले स्वामी पाहू शकता. एक उत्तम पुरोहित आणि सुशील स्वामी यांचं खरंच आम्ही आभार मानतो. मी जॅकेट घातलं ठीक आहे, आणि माझं आहे. मी जॅकेट घालणं ठीक आहे, पण यांनी जॅकेट घालायची गरज काय? शायनिंग भाई शायनिंग. या भाईने फोटो काढायचा म्हणून जॅकेट गाडीत जाऊन जॅकेट शोधला आणि जॅकेट घालून बाहेर आलाय. झोपेतून आत्ताच उठलाय तो. किती समोर होता कळलं का? It was at this moment that he knew. He f***ed up. आता आपण सांगोल्यावरून मंगळवेढ्याला आलोय CNG पंपासाठी. मंगळवेढ्याला CNG पंप भेटतो. गाडीने इतकं चांगलं ॲव्हरेज दिलं की आम्ही फक्त महाडमध्ये CNG भरलेला, त्यानंतर डायरेक्ट आता CNG भरतोय. म्हणजे जवळजवळ मी चेक केलं ना तर 290 किलोमीटर काहीतरी गाडी चालली. 8-8.5 किलो काहीतरी बसलेला. गाडीचा ॲव्हरेज CNG साठी खूप चांगला आहे. आता चांगली सकाळ झाली आणि सगळ्यांच्या झोपा उडलेल्या आहेत. सगळ्यांच्या झोपा उडले म्हणजे नुसती मस्ती चालू आहे. आणि आता इथून पुढे आहे ना, अक्कलकोटला तर जायचंच आहे, पण त्याच्यामध्ये किती वेळा थांबायला लागेल ना सांगू शकत नाही आपण. महाडमधून निघालो आणि जास्त थांबता नाही आलं. बाहेरचं तुम्हाला सीन पण नाही दाखवता आलं, कारण की रात्रीची वेळ होती, त्यामुळे बाहेर दाखवणारच काय ना, पूर्ण अंधार होता. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकने खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. थोड्या क्लिप घेतल्यात त्या मी मध्ये मध्ये टाकीनच. इथून पुढे आता बाहेरचे पण क्लिप दिसतील तुम्हाला. चांगला उजेड पडलाय त्याच्यामुळे. अभि नाश्त्याला थांबायचंय का? हो थांबवायचं बाजूला बसू ना, त्या माणसाच्या हातात आहे, कळलं ना? पण त्याला अजून सांगतो. सांगितलं ना, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. गप उडून मागे आता बस झालं पुढे बसायचं. की बंटी शेठ पाठी यावं आणि मनोज स्वामी पुढे जावं. लवकर त्याने मागे यावं. वा, काय पोपट बोलायला लागलाय आता बसून. रात्री जरा 4 झाला वाटत तो आणि आता बोलायला लागलाय. आम्ही ते नाश्त्याला थांबलेलो होतो. हे रस्त्याच्या पलीकडे कसलं शेत आहे मला काहीच अंदाज नाही, पण त्यांनी केलंय मस्त. ही कसलं शेत आहे ते सांगा मला कमेंट करून. आपल्याला तर बाबा ओळखता येत नाही. अशा प्रकारे आमचा पहिला स्टॉप नाश्त्यासाठीचा स्वराज फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज. कारण की आम्ही प्युअर व्हेज आहे, आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं नाही. हे ब्रश कोण करतं माहिती आहे का? जो रात्रीचा चांगला झोपलाय ना तो ब्रश करतो. समजलाय ना? इथं कोणच ब्रश करत नाही. कोण ब्रश करतंय? तू करतोस. क्रीम आहे ना ती तोंडाला लावायची क्रीम. तू ब्रश करतोयस? ब्रश करून बघतोय. तू तर जागा राहिलाच नाहीस कधी, झोपूनच आहेस. आता तुझी झोप उडली मागाशी 2 मिनिटापूर्वी. ओमकार तुला काय नाश्त्याला? मिसळ पाव. स्वामी तुम्हाला? मिसळ पाव नाही. तुला काय बोललास? मिसळ पाव वेगळं घे काहीतरी. पाव मिसळ. तुला
मसाला डोसा सगळे ऑर्डर आहे ना या दादांना सांगा. मी ऑर्डरवाला नाही, या दादांना सांगा ऑर्डर. तर बऱ्याच वेळानंतर अभिषेक यंगमाना एक हॉटेल भेटलं आणि त्याने ड्रायव्हरला सांगितलं थांबवायला. पुढे बसायचे तू आहे ना, ह्याच्या नाही आहेस, तू मागच बसायचं समजलं ना. बोलत तुम्ही नाहीतरी काय. हो 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 प्रसाद शेठ करतायत ते. या इकडे या, तुमच्या जिभेला पाणी सुटलं दिसतंय आम्हाला ते. आधी इथे एक दुसरा एक आहे, याचं पोड बघा. स्वामी, आतापर्यंत प्रवास झालेल्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण वेळेच्या लवकर पोचलोय की आपण वेळेपासून खूप लांब पळत चाललोय? खूप उशीर झाला आपला प्रवासात ना, खूप उशीर झालेला आहे. पूजा चालू झाली इकडे नाश्ता सगळं संपलाय. स्वामी तुमचं काय? काय करते ती पण उतरून झाली. खायला भेटणार ना. वाट बघत होता कधीपासून पुरीची, पण शेवटी पुरी काय त्याला भेटली. पुरी त्याला पुरी नाही पडली का? आपण आत्ताच नाश्ता केला आणि नाश्ता एकदम क्वालिटी दिला कोणी तर दादानी. अक्कलकोट रोडला याल तर खरंच एकदा व्हिजिट करा. नाव बघू शकता तुम्ही, हॉटेल स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट्स. आणि दादांचं नाव काय दादा? ज्योतिबा. पण एकदम कसं देवाचं नाव आहे, क्वालिटी आहे, फक्त क्वालिटी. नक्की व्हिजिट करा. हे थांब एक मिनिट. हां बोल. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 26 जानेवारीला आपण ट्रिप काढायची आहे. शनी शिंगणापूर, शिर्डी, नाशिक असं ट्रिप काढायचं आहे. आणि गाडीचा खर्च जो पेट्रोल काय असेल CNG तो सगळा खर्च मी करेन. फक्त सगळ्यांनी यायचं आहे प्रवासाला. जेवायचं तेवढं बघा फक्त. आता काय जेवण सूर्य नवा ध्यास नवा याचे गीतकार ज्यांनी अख्खा पोलादपूर तालुका दुमदुमला आहे असे आमचे सर्वांचे लाडके सुशील स्वामी जंगम यांच्या आवाजात ऐकूया एक सुंदर एक संगीत. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणून विठ्ठले आवडी बहुधा सुकृत